चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप नेते आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय। नवनिर्वाचित खासदार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। चंद्रपूर लोकसभेमध्ये नवनिर्वाचित काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आपल्यासोबत आहे। आधी प्रतिभाताई आमदार होत्या, त्यावेळेस खासदारसाठी सीट मिळवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली, त्यानंतर विजयाचा गुलाल देखील उधळलाय। काय सांगाल? नक्कीच तिकिटापासून जो संघर्ष झाला आणि खर तर संघर्षानंतर पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकला आणि मला ही तिकीट दिली आणि पक्षश्रेष्ठीने टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्याच जोमाने माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले। आणि काल आपण बघितलं असेल की कालच्या विजयाच्या रॅलीत देखील मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि आज ही निवडणूक लढवत असताना सगळ्या संघटनेचे इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ हे कालच्या विजयात आपल्या सगळ्यांना दिसलं। किती झालं तरी सुधीर भाऊ यांचा नेहमी मी आदर केला। या जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत, 40 वर्षापासून या भागाचं नेतृत्व ते करत आहे आणि मुरब्बी असे राजकारणी होते। शेवटी त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवणं म्हणजे माझ्यासारख्या नवख्या आमदाराला एक प्रकारचं आव्हान होतं आणि हे आव्हान पेलत असताना मी माझ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या भरोशावर हे आव्हान पेललं आणि त्याच जोमाने सगळे लोक माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि हे आव्हान मी यशस्वीरित्या पार केलं। जिंकण्याचं श्रेय मी आमचे जिल्हा अध्यक्ष जे तिकिटापासून माझ्या सोबत होते, आदरणीय सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर, आमच्या पक्षश्रेष्ठीचे सगळे नेते आणि महत्वाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली आणि माझे पती या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर ज्यांनी ही फळी खऱ्या अर्थानं तयार केली, या सगळ्यांना मी माझ्या विजयाचं श्रेय देईन। ते नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।